नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत फिश बिर्याणी. त्याच्यासाठी मी हे फिश घेतलेलं आहे अर्धा किलो. हे मिनी शार्कचे तुकडे आहेत मोरीचे, हे अर्धा किलो घेतलेले आहेत. त्याला हळद आणि लिंब ज्यूस लावून ठेवलेला आहे. 1 चम्मच लिंबाचं ज्यूस आणि हळद लावलेली आहे अर्धा चम्मच. इथे मी तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ. तो 300 ग्रॅम आहे, शिजवून घेतलेला आहे. इथे तेल, ते 1 चम्मच शाई जिरे आणि आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच घेतलेली आहे. इथे गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद, हा मी छान असा मिक्स मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गरम मसाले आहेत. जर तुमच्याकडे मिक्स मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता. इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, 1 वाटी दही घेतलेला आहे, फ्रेश कोथिंबीर, मीठ आणि 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काजू किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर वापरू शकता, किंवा केशर वगैरे वापरलं तरी चालेल दूध टाकून. मी हे सगळे मच्छी एका डिशमध्ये काढून घेते आणि त्याला हळद तर लावलेली आहे आणि लिंबाचं पाणी पण लावलेलं आहे, लिंबाचा ज्यूस. त्याच्याने ते कडक राहतात लिंब लावल्याने. आता आपण ह्याला मीठ आणि मसाला लावून फ्राय करून घेणार आहोत. याला हळद आणि लिंब लावलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीप्रमाणे आणि मसाला, थोडंसं गरम मसाला वापरते कारण की आपल्याला एक छान असं चटपटीत फ्राय करून घ्यायचे. मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आपल्या फिशला मसाले चांगले लावून झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी आता तळून टाकते. हे 2 ते 3 चम्मच तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बारीक कापलेलं लसूण टाकते. लसूण चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण जे मसाले लावलेले फ्राय आहे मच्छी आहे ती आपण तळून घेऊया. एका बाजूने छान अशी तळून घेऊया. बघूया छान मोकळे होते. मच्छी छान फ्राय करून झालेली आहे. मी सर्व काढते बाहेर. दोन्ही साईडने छान अशी तळून घेतलेली आहे.
सर्व मच्छी फ्राय करून झाली आहे. यातच आपण अजून थोडंसं तेल टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहोत. आलं लसूणची पेस्ट आणि शाई जिरे. तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये खडा मसाला वापरू शकता. त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो, कांदा उभा चिरलेला. तुम्ही याच्यामध्ये ब्राऊन केलेला कांदा सुद्धा वापरू शकता. मी ब्राऊन केलेला कांदा वापरणार नाही आहे, मी याच्यातच वापरणार आहे. आता हे आपण छान असं शिजवून घेऊया. बघूया आपला कांदा किती शिजला आहे. 7 मिनटं झाली आहेत. आपला कांदा बरा शिजला आहे. आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. सर्वात पहिला चवीप्रमाणे मीठ टाकते, कांदा व्यवस्थित शिजायला. आपण मच्छीमध्ये टाकलेला आहे आणि राईसमध्ये सुद्धा टाकलेलं आहे मीठ. याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच गरम मसाला, अगदीच पाव चम्मच हळद आणि फिशमध्ये सुद्धा आपण मसाला टाकलेला आहे. तुम्ही मिक्स मसाला वापरलेला आहे, 1 चम्मच वापरले. त्यातच मी अर्धा चम्मच बिर्याणी मसाला टाकते, जो तुम्हाला कुठे स्टोअरमध्ये मिळेल. त्यात थोडी कोथिंबीर आणि दही सुद्धा टाकते. छान मिक्स करून घेऊया. दही टाकल्यामुळे तेल जो एक्स्ट्रा असतो तो सर्व असं सुटलेला आहे बाजूने. आता ह्या मसाल्यामध्ये आपण फ्राय केलेली फिश टाकणार आहोत आणि एकदा छान अशी वाफ काढून घेणार आहोत. जर आपण कच्चीच फिश टाकली असती तर कधी कधी काय होतं, ती फिश उलटायला वगैरे असं पलटी करायला थोडं जड जातो, कुस्करली जाते. आता ही आपली कडक झालेली आहे फ्राय आणि मी त्याच्यामध्ये टाकते. छान मिक्स करून घेते, म्हणजे सगळे मसाले त्याला छान लागतील, आंबटपणा पण मिळेल. टोमॅटो आणि दह्याचा आंबटपणा आणि खूप असं छान टेस्टी लागेल. मस्तच झालेलं आहे. तुम्हाला त्याचं तेल साईडला सुटलेलं दिसत असेल. आता ह्याला आपण 1 ते 2 मिनटं फक्त वाफ काढून घेऊ. बघूया आपली मच्छी कशी झाली आहे. ती एकदम मस्त शिजलेली आहे आणि मस्त खमंग सुटलेलं आहे. त्याचा करपण्यापूर्वी ती काढून टाकूया आपण. आपण त्याच्यातले पीसेस आहेत ते काढून घेणार आहोत. सर्व पीसेस काढून घेऊया, म्हणजे आपल्याला गार्निश करता येईल आणि भात व्यवस्थित मिक्स करता येईल. मी ही फिश घेतलेली आहे. ह्याच्या जागी तुम्ही सुरमई किंवा कोणती तुमच्या आवडीची फिश वापरलीत तरी चालेल. खूप छान बनते बिर्याणी. आपण सर्व फिश काढतो. आपण फिश सर्व काढून घेतलेले आहेत त्याच्यातले. आता आपण त्याच्यामध्ये लेयर टाकणार आहोत. तच राईस टाकणार आहोत. आपण तयार केलेला राईस हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे.
अशा प्रकारे छान असं मस्त मिक्स करून घेऊया. आपण त्याच्यामध्ये कांदा पूर्णपणे फ्राय केलेला आहे. छान मिक्स करून घेते. मी इथे जाळी ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती भात आपला छान असा सेट केलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण थोडंसं व्हाईट राईस टाकणार आहोत. ह्याच्यावरती हवा असेल तर तुम्ही कलर टाकू शकता. आणि ह्याच्यावरती मी सर्व फिशचे तुकडे टाकणार आहे. गॅस एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे. आपण हा तांदूळ आहे तो 80% 75 ते 80% शिजवून घेतलेला होता. आता बाकीचा आपल्याला तो शिजवायचा आहे आणि म्हणून मी हे असं टाकून त्याच्यावरती पुन्हा थोडंसं राईस टाकते. आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकते. इथे मी कोळसा पेटायला ठेवलेला आहे. असं हा कोळसा पेटलेला आहे आणि तो मी मध्ये ठेवते सेंटरला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकते. त्याला असं झाकून ठेवते म्हणजे छान दम मिळेल. आणि त्याच वाफेवरती आपण 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया. 1 मिनिट झालेलं आहे. बघूया आपण त्याला वाफ मिळाली आहे का. थोडी मस्त वाफ मिळाली आहे. छान धुरतोय. मस्त असं सुगंध सुटलेला आहे. अजून 1 मिनिट आपण शिजवून घेऊया. बघूया आपण 1 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. छान वाफलेलं आहे. राईस पण छान फुललेलं आहे. मी आता गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. अगोदर आपण हे कोळसा काढून टाकूया. त्याच्यानंतर आपण सर्विंग प्लेटमध्ये राईस एका साईडने व्यवस्थित काढून घेऊया. मस्त शिजलेलं आहे. आपली फिश बिर्याणी छान तयार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फिश वापरलेत तरी चालतील. मी ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.